प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एक वार आजच्या भक्तीमध्ये ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्याला माहिती आहे की 2026 सुरू झालेलं आहे आणि जानेवारी महिन्याची नवीन वर्षाची पहिल्या महिन्याची ही पहिली भक्ती आहे. आणि या सर्व भक्तीमध्ये पुन्हा एक वार मी येशूच्या नावात तुमचं स्वागत करतो. देव तुम्हाला या सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करू आणि नवीन वर्ष पूर्ण त्याला तुमच्याद्वारे चालण्यासाठी, तुमच्याकडून त्याला गौरव मिळण्यासाठी सहाय्य आणि मदत करू. या प्रमाणे आपण डोळे झाकूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रार्थनापूर्वक जाऊया आणि प्रार्थना करूया की प्रभू, या वर्षाची भक्ती साजरी करत असताना आजपासून पूर्ण वर्षभर तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या वचन ऐकत असताना तू आमचं सहाय्य कर, वचन आस्वादित कर आणि प्रार्थना करा आपल्या अंतःकरणामध्ये की परमेश्वर बाप्पा, पूर्ण वर्षभर मी भक्तीला येण्यासाठी मला तू सहाय्य कर. प्रत्येक जण आपलं तोंड उघडा आणि प्रार्थना करा. डोळे झाकून स्वतःसाठी प्रार्थना करा. थँक्यू जीसस. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो येशूच्या नावात. आज आम्ही पहिली भक्ती साजरी करत असताना प्रभू, पूर्ण वर्षभर आम्ही अशाच प्रकारे एकत्रित यावे, प्रार्थना करावी, वचनाचा अभ्यास करावा, आराधना स्तुती करावी, तुझे गौरव करावे म्हणून तो आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो हे वर्ष येशूच्या नावात तुझ्या सेवेत, तुझ्या आज्ञा पालनात आणि तुझ्या गौरवात आम्ही घालवावं. एकमेकांची सेवा करण्यात, एकमेकांची विचारपूस करण्यात, स्वार्थ सांगण्यास आणि प्रभू मंडळीची बांधणी करण्यास आम्ही घालवावं म्हणून तू सहाय्य कर. त्याचप्रमाणे हे वर्ष प्रभू आम्ही सुरुवात करत असताना प्रार्थना करतो, आमची स्वतःची आत्मिक बांधणी करण्यास तू आम्हाला मदत कर. वर्षभर आम्ही समर्पित जीवन जगावं, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, आज्ञापालन करावे, लीन आणि नम्रता धारण करावी म्हणून तू आमची मदत कर. आज वचनातून शिकत असताना तू आमची भेट घे, आमच्याशी बोल, आमचं मार्गदर्शन कर आणि त्याप्रमाणे कृत्य अनुसरण करण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून एक बाप्पा, आमेन. पुन्हा एक बार आजच्या भक्तीत मी तुम्हा सर्वांचं येशूच्या नावात स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? म्हणजेच नवीन वर्षाच्या गुरुवारच्या पहिल्या भक्तीमध्ये तुम्ही काय शिकला होता? स्वर्गाचे राज्य. अजून बाकीच्यांनी पश्चातापाविषयी आम्ही पाहिलं होतं. वचनात स्वर्गाचं राज्य आहे आणि आम्ही पश्चातापाविषयी पाहिलं होतं. मत्ती 4:17 वचन आम्ही पाहिलं होतं, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. किंवा काही भाषांतरमध्ये असं म्हटलेलं आहे, स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. आणि म्हणून हाच भाग आम्ही कंटिन्यू करणार आहोत. आणि आज पश्चातापाचा दुसरा भाग आम्ही पाहणार आहोत, म्हणजे दुसऱ्या भागामध्ये जाणार आहोत. तर नवीन वर्षाची सुरुवात आज केलेली असताना आपण आणखीन एक नवीन हे करूया की प्रत्येक रविवारी आमच्या हातामध्ये काय असेल? बायबल, वही आणि पेन असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढच्या आठवड्यात मला दाखवा की मी वही आणि पेन घेऊन आलेलो आहे. परमेश्वर चांगला आहे आणि म्हणून आम्ही त्याची दया व्यर्थ घालवू नये, शिकूया आणि इतरांना शिकवण्यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. विषय आहे पश्चाताप आणि पश्चातापाचा दुसरा भाग आम्ही पाहणार आहोत. मग येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, त्या लोकांना सांगतो की पश्चाताप करा. 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तानं उच्चारलेले शब्द आहेत आणि हे शब्द आज देखील आमच्या कानापर्यंत आलेले आहेत. आज देखील वेगवेगळ्या ठिकाणी मंडळांमध्ये, लोकांमध्ये गाजले जात आहे. आणि येशूचा शब्द कधी विसरला जात नाही किंवा येशूचा शब्द कधी रद्द होणार नाही. हालेलुया. त्याचा शब्द खरा आहे, खरा ठरतो. इथून पुढे देखील त्याचा शब्द, प्रत्येक शब्द खरा ठरलेला असतो. मग आम्ही पाहतो की येशू या वचनात काय सांगतो त्या लोकांना की तुम्ही पश्चाताप करा. म्हणजे येशूच्या काळामध्ये सुद्धा लोकांना पश्चातापाची गरज होती, परंतु लोक पश्चाताप करत नव्हते. तर आपल्या पापी जीवनामध्ये, त्यांच्या जीवनात असलेल्या ज्या गोष्टी चालू आहेत, जगिक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ते आनंद करत होते. त्यांना स्वर्गाचं राज्य किंवा देवाचं राज्य याची गरज नव्हती. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो, मला असं सांगू द्यात की त्यांना स्वर्गाच्या राज्याविषयी आवड
प्रेरणा किंवा त्याच्याविषयी जाणून घेणं याच्याविषयी काही घेणं देणं नाही. त्यांना अशा प्रकारचं जीवन झालेलं होतं की आम्ही जसे आहोत तसे बरे आहोत. आमच्या मनाने आम्ही चालतो, आमच्या मनाने आम्ही बोलतो, आमच्या मनानं आम्हाला जसं काही जे काही पाहिजे ते आम्ही करू शकतो असं त्यांची भावना, आणि त्या भावनेतून ते जगत होते. परंतु बायबल सांगते त्याप्रमाणे येशूची इच्छा आहे की आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. प्रियांनो, ज्या वेळेस मनुष्य पाप करतो आणि पापाची जाणीव त्याला होत नाही तोपर्यंत पापामध्ये आनंद करत राहतो, तो कधीच पश्चाताप करत नाही. परंतु ज्यावेळेस त्याला समजतं की मी पापी आहे किंवा माझ्या पापाची क्षमा व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला पश्चाताप केला पाहिजे, त्याच्यानंतरच तो पश्चाताप करतो. मग येशू या ठिकाणी काय दाखवतो की तुम्ही पश्चाताप करा. जर तुम्ही पश्चाताप कराल तर स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही जाल. जर तुम्ही पश्चाताप करणार नाही तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. मग गेल्या पहिल्या भागामध्ये आम्ही पाहिलं होतं की पश्चाताप काय असतो, पश्चातापाचे आशीर्वाद कसे येतात, आणि आज आम्ही थोडंसं आणखी त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. मग प्रश्न असा आहे की पश्चाताप म्हणजे काय. परत एकदा आम्ही तिथून सुरुवात करतो. पश्चाताप म्हणजे काय, तर बायबल सांगतं त्याप्रमाणे किंवा इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे देवाच्या कृपेद्वारे अंतःकरणात पेटलेली पापाची खात्री. देवाच्या कृपेद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये किंवा त्या पापी व्यक्तीच्या अंतःकरणात पापाची खात्रीची जाणीव होते. म्हणजे त्या व्यक्तीला जाणीव होते की मी पापी आहे किंवा माझ्यामध्ये पाप आहे. ही पश्चातापाची सुरुवात आहे. पश्चाताप म्हणजे काय, मी पापी आहे हे समजून घेणे, हे जाणून घेणे, हे माहिती करून घेणे, किंवा कोणीतरी सांगितलं की तू पापी आहेस ते कबूल करणे, आणि मग देवाची कृपा आमच्यावरती येते आणि ते स्वीकारण्यासाठी, मी पापी आहे हे स्वीकारण्यासाठी आम्हाला देवाची कृपा पुरवतो, देव कृपा पुरवतो, आणि ही कृपा आम्हाला ते ॲक्सेप्ट करायला मदत करते की मी पापी आहे. स्तोत्र 51 मध्ये जर तुम्ही वाचलं तर दावीद त्या स्तोत्र 51 मध्ये काय म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे, आईने गर्भधारणा केली त्यावेळेसच मी पापी आहे, किंवा आमचा जन्म झाला आणि आम्ही त्या जगात आलो तेव्हापासून आम्ही पापी आहोत. म्हणजे एक व्यक्ती कधी म्हणू शकतो मी पापी आहे, ज्यावेळेस त्याला खात्री होते तेव्हा, आणि ही खात्री कधी होते, ज्यावेळेस देवाची त्या व्यक्तीवरती कृपा येते त्यावेळेस. त्याला पश्चाताप म्हणलेला आहे. दुसरा आहे पश्चाताप म्हणजे देवाबरोबर आपला आत्मा दोषी आहे ही नम्रपणे झालेली जाणीव. म्हणजे देवाच्या समोर माझा आत्मा दोषी आहे याची जाणीव होते. म्हणजे त्या पापी व्यक्तीला समजतं की देवाच्या समोर मी अशुद्ध आहे, शुद्ध नाही, याची तीव्र जाणीव होते. माझा आत्मा काय झालेला आहे, पापी झालेला आहे, माझं मन पापी झालेलं आहे, किंवा मी स्वतः पापी झालेलो आहे याची देवाच्या समोर जाणीव होते. ती नम्रपणे तो व्यक्ती काय करतो, कबूल करतो. बघा, जो पश्चाताप करतो तो कधीही ताटमान करून चालत नाही. हालेलुया. तिथं नम्रता येते, आणि मग हीच पश्चातापाची दुसरी बाजू आहे. तिसरा आम्ही पाहतो, पश्चाताप म्हणजे पापापासून ठामपणे, खंबीरपणे मागे वळणे. मी पापात पुढं चाललेलो आहे, पण पश्चाताप आता मला करायचं आहे. मग पश्चाताप म्हणजे काय, तर ज्या पापाच्या मार्गावर, वाटेवर मी आहे किंवा पापामध्ये चालत आहे त्याच्यापासून टर्न होणे, बाजूला होणे, वळणे, पाठीमागे येणे, त्याला सोडणे, आणि देव ती जी कृपा मला पुरवतोय ती कृपा स्वीकारणे. पश्चाताप म्हणजे काय, आता मला समजलं मी पापात आहे, मी पाप करत आहे. मग समजलं तर मी पापातच राहायचं का? मग देवाची इच्छा काय आहे की मी ते सोडावं. मग पश्चाताप काय करतो, मला ते सोडायला मदत करतो. पश्चातापाचा अर्थ मी ते पाप सोडतो, देवाकडं वळतो. आता मी पापाच्या मागे जात नाही, मी कोणाच्या मागे जातो, आता देवाच्या. एक पापी व्यक्ती ज्यावेळेस त्याला समजतं की मी नाशामध्ये, पापामध्ये आहे, माझा शेवट वाईट होत आहे, पण मला आता पश्चाताप केला पाहिजे. मग पश्चाताप म्हणजे काय, वळणे, पाठीमागे येणे, यू टर्न घेणे, जाग्यावरती फिरणे, आणि देवाकडे येऊन देव जी कृपा पुरवतो ती कृपा स्वीकारणे. मग त्या कृपेमध्ये काय येते, क्षमा येते. देवाच्या कृपेमध्ये काय येते,
क्षमा येते आणि ती क्षमा स्वीकारणे. पुढं पश्चाताप म्हणजे पापाचा जाणीवपूर्वक त्याग करणे. पापाचा जाणीवपूर्वक त्याग करणे. त्याग म्हणजे सोडणे. त्याग हा जो शब्द आहे हा कशासाठी वापरला जातो की इच्छा नाही आणि मला त्याची गरज आहे तरी देखील स्वतःला न ठेवता दुसऱ्याला देणे, सोडणे, त्याला त्याग म्हणलेला आहे. हालेलुया. आता उदाहरणार्थ तुम्हाला फार 1,000 रुपयाची गरज आहे, तुमच्याकडे 1,000 रुपये आहेत आणि तुमचा मित्र नातेवाईक कोणीतरी येतो आणि तो म्हणतो मला 1,000 रुपये पाहिजेत. त्याला पण गरज आहे आणि तुम्हाला पण गरज आहे. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढी त्याला किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याला गरज आहे. मग आता काय करायचं? मग तो व्यक्ती जर समजा तुम्ही आहात, तुम्ही काय करता? तुमच्या गरजांसाठी जे 1,000 रुपये आहेत त्याचा तुम्ही त्याग करता. म्हणजे ते 1,000 रुपये उचलता, त्या भावाला किंवा त्या बहिणीला देता आणि तुमची कामं सगळी तशीच थांबतात. लक्षात आलं? तुमच्या गरजा ज्या 1,000 रुपयेमध्ये पूर्ण होणार आहेत त्या आता भागवल्या जात नाही. हे तुम्हाला समजतंय, माहिती आहे. मी 1,000 रुपये दिले तर माझ्याकडे काहीच राहत नाही, मला त्रास होणार, मला जे पाहिजे ते मिळणार नाही. पण तुम्ही देता, म्हणजे तुम्ही काय केलं? तुमच्या गरजांचा त्याग केला, ते 1,000 रुपये दिलेले आहे. पापाचा त्याग करणे म्हणजे एखादं पाप तुम्हाला आवडतंय, आवडीची पाप आहेत माहिती आहे का तुम्हाला? जरा नाव सांगा बरं. आवडीची पाप आठवतात का? आवडीने खोटे बोलणे पाप आहे. आवडीने चाड्या करणे, आवडीने जास्त वेळ झोपणे, आळशीपणा करणे, नाही का? आवडीने बायबल वाचायचंच नाही, ही पाप आहे. पण ही ख्रिस्तासाठी मला आता सोडायची, त्याचा त्याग करायचा. म्हणून तिथं म्हटलं पश्चाताप म्हणजे काय? पापांचा त्याग करणे. आणि शेवटी आम्ही पाहतो पवित्र जीवन जगण्यासाठी तयारी व पवित्र आत्म्याचे सहाय्य स्वीकारणे. पश्चाताप म्हणजे काय? आता तुम्ही सगळं सोडलेलं आहे, तुम्ही पाप सोडलं, आता तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात होणार. तिथून तुम्ही पाप सोडल्यानंतर तुम्ही देवाबरोबर चालता, परंतु त्या जीवनाची सुरुवात कशी होते? आता ते जीवन जगण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य पाहिजे आणि तुम्ही पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. ह्याची सुरुवात करता त्याला पश्चाताप असं म्हटलेलं आहे. हालेलुया. तुम्ही देवाबरोबर पापाला घेऊन चालू शकता का? तुम्ही देव पवित्र आहे आणि स्वतः अपवित्र होऊन त्याच्या हातात हात घालून चल प्रभू मी तुझ्या संगती येतो असं तुम्ही त्याला म्हणू शकता का? आणि जरी तुम्ही तसा करण्याचा प्रयत्न केला आणि प्रभू समोर हात केला तर प्रभू तुमचा हात धरेल का हो? नाही. येशूला सुद्धा पित्याने सोडून दिलं होतं. वधस्तंभावरती तो एक शब्द उच्चार करतो की माझ्या देवा माझा त्याग का केलास? तुम्हाला माहिती आहे का येशूचा त्याग का झाला होता? का बरं येशू असं बोलला? माझ्या पित्या, माझ्या बापा, माझ्या देवा माझा त्याग का करतोस? येशूचा काही वेळेपुरता देवाने त्याग केला होता. देवाने येशूला सोडलं होतं, पित्याने येशूला सोडलं. का बरं सोडलं असेल? तुम्हाला काय वाटतं? का सोडलं? प्रियांनो, बायबल म्हणतो तो आमच्यासाठी पापी झाला. त्याच्यावर पाप लादण्यात आलं म्हणजे तो कसा झाला? पापी झाला. आणि एक पापी व्यक्ती पवित्र देवासंगती सहभागिता ठेवू शकत नाही. ज्यावेळेस पाप आलं त्यावेळेस देव म्हटलं आदाम आणि हवेला आता तुम्ही माझ्या संगती राहू शकत नाही. जर येशूला आणि आदाम आणि हवेला जर पिता परमेश्वर बाजूला करू शकतो तर विचार करा तुम्ही आणि मी त्यांच्यापेक्षा मोठे आहेत काय? आम्हाला लगेच पापात चालला ये मी तुझा हात पकडतो, तंबाखू खातोस असू दे मी तुला आशीर्वाद देतो, खोटं बोलतो असू देत मी तुझ्या संगती येतो. नाही, देव पापाशी हात मिळवून कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. तो शुद्ध आहे, तो शुद्धच राहतो, तो पवित्रच आहे. परंतु त्याच्याबरोबर चालणाऱ्यांकडे तो अपेक्षा करतो तो व्यक्ती किंवा ती स्त्री किंवा पुरुष हा पवित्र असणं गरजेचं आहे. मग पश्चाताप काय करतं?
ते सगळं पूर्वीचं जीवन सोडून देतं आणि देवाबरोबर चालण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करते. मग ज्यावेळेस तो व्यक्ती तयारी करतो देवासंगती चालण्याची, पवित्र आत्मा त्याला सहाय्य करतो पवित्रतेमध्ये चालण्यासाठी. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या सहाय्याशिवाय मी देवाबरोबर चालू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या सहाय्याशिवाय माझ्यामध्ये पवित्रतेची प्रक्रिया होऊ शकत नाही. आणि मला त्याच वेळेस पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेली पवित्रता प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि मग तो व्यक्ती देवाबरोबर आनंदाने चालू शकतो. हालेलुया. हालेलुया. पश्चातापाचे काही पैलू आहेत, 3 पैलू आहेत किंवा 3 वैशिष्ट्य आहेत पश्चातापाचे, मुख्य 3. पहिलं आहे मानसिक दुःख. पश्चातापाचे जे पैलू आहेत, घटक आहेत, त्याच्यामध्ये पहिलं येतं मानसिक दुःख. दुसरं शिकण्याची भावना. तिसरं सुधारणेचा संकल्प. तिसरं काय आहे? सुधारण्याचा संकल्प. परत एकदा सांगतो, पश्चातापाचे मुख्य पैलू जे आहेत, वैशिष्ट्य आहेत. पहिलं आहे मानसिक दुःख, दुसरं शिकण्याची भावना आणि तिसरं शेवटचं सुधारणेचा संकल्प. मग आम्ही पहिल्या याच्यात येतो मानसिक दुःख. मानसिक दुःख म्हणजे काय? तर आपल्या हातून घडलेल्या अयोग्य कृतीबद्दल मनाला वाईट वाटणे. पश्चातापामध्ये काय होतं? त्या व्यक्तीला समजतं की माझ्या हातून अयोग्य गोष्टी घडल्यात. आपण सारखं पाप पाप म्हणतो, परंतु पापाची व्याख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग मानसिक दुःख होतं त्या व्यक्तीला. कशाबद्दल? मी ते पाप केलेलं आहे किंवा मी ते वाईट केले याची खंत वाटते, किंवा त्या व्यक्तीला आपण केलेल्या चुकीबद्दल, आपण केलेल्या पापाबद्दल लाज वाटायला लागते. हालेलुया. एखादा व्यक्ती चुकला असेल आणि त्याला जर सगळ्यांच्या समोर बोलवलं तर तो चूक सगळीकडे जाहीर झाल्यानंतर ताटमान्याने येईल का? कसा येतो तो? खाली मान घालून. त्याला लाज वाटते, म्हणजे त्याला जाणीव होते. मग पश्चाताप काय करतो? त्या पापाची जाणीव करून देतो की तू 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 चुकलेला आहेस. तू काय केलेलं आहेस? चुकलेलं आहेस, तू पाप केलेलं आहे. त्याचं मन त्याला टोचणी देतं, त्याला खात्री देतं आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल दुःख होतं. मग कधी कधी म्हणतात ना, माझ्यामुळं झालं तसं, मी असं करायला नको होतं, आहे की नाही? का मुद्दामन करतात तसं? नाही ना. जाणीव होते माझ्यामुळं त्या व्यक्तीला त्रास झाला आणि त्या व्यक्तीला झालेल्या त्रासाबद्दल आमच्या मनाला खेद वाटतो. निराशेची, लाजेची भावना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येते. खंत, दुःख येतं. आम्हाला वाईट वाटतं, मी असं करायला नको होतं, किंवा मी बोलायला नको होतं, किंवा मी TV पाहायला नको होता, किंवा मी बायबल वाचायला पाहिजे होतं, पण मी तसं केलं नाही. कधी कधी तुम्ही प्रवास जर एसटीने करत असाल, एखाद्या व्यक्तीला बसायसाठी जागा पाहिजे असते आणि लोक, एखादी गरोदर बहीण किंवा वयस्कर आजी जागा शोधत असतात, आहे की नाही? कोणीतरी आमच्यासाठी उठावं. आणि त्याच वेळेस आमच्या मनात एक चाहूल चालू झालेली असते, काय? मी जागा द्यावी का? पण आम्ही काय करतो माहिती आहे का? आम्ही जागा देत नाही, आम्ही दुसरं कोण उठतंय का त्याची वाट बघतो. अजून कोण उठतंय का आम्ही इकडं तिकडं बघतो. परंतु ती वेळ निघून गेल्यानंतर असं वाटतं, मी उठलं असतं तर बरं झालं असतं. सगळं झाल्यावर ती खंत आहे, ते दुःख आहे. पश्चाताप आम्हाला मानसिक दुःख देतं, त्याची जाणीव करून देतं. पश्चाताप त्याचा दुसरा पैलू शिकण्याची भावना. आता तुम्ही उठला नाही आणि दुसरंच कोणतरी उठून त्या जागेवर बसलेलं, असाच प्रसंग परत जर झाला तर तुम्ही काय करणार? दुसऱ्या वेळेस परत दुसऱ्याची वाट बघणार? मग काय करणार? बोला बोला बोला, काय करणार तुम्ही? देव ऐकत आहे. पहिल्या घटनेत तुम्ही उठला नाही, ही तुमची चूक झाली, परंतु आता तुम्ही त्याच्यातून शिकला. काय शिकला? मी दुसऱ्याची वाट बघण्यापेक्षा काय केलं पाहिजे? मी स्वतः उठून त्या व्यक्तीला जागा द्यायला पाहिजे. पश्चाताप काय करतो? तुम्हाला शिकण्याची भावना तयार करतो. आता त्या पापातून मी शिकलो, आता असं करणार नाही परत.
त्या चुकीतून मला चांगला समज मिळाला, धडा मिळाला, आता मी परत तसं करणार नाही. तुम्ही शिकता. नुसता पश्चाताप म्हणजे देवा मला क्षमा कर एवढंच अभिप्रेत नाहीये. प्रभू सॉरी, विषय संपला. तिथं शिक्षण आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की परत मी आता असं करणार नाही. असं समजा त्या उजळ्या पुत्राच्या जागी तुम्ही आहात आणि तुम्ही तिथं बापाकडे जाता आणि म्हणता बाबा मला क्षमा करा, तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं. मग तुम्हाला कपडे घातले, अंगठी घातली, सगळं काही चांगलं केलं. आणि परत तुम्ही जर तसं करायची वेळ आली तर, वाटा मागायची वेळ आली तर तुम्ही मागाल का? मग काय विचार करणार तुम्ही? आता खरं खरं सांगा, तुम्ही काय विचार करणार? समजा तुम्हाला त्या मोठ्या भावानं म्हटलं काय रे चांगली पार्टी झाली रात्री की नाही, वाटा पाहिजे का परत? काय म्हणणार तुम्ही? दे म्हणणार का नाही म्हणणार? का बरं नाही म्हणणार? का म्हणणार? आधी सगळं दिलेलं उधळून टाकलेलं, उधळून टाकलंय. पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय झाली की त्या डुकराच्यात राहण्याची वेळ आली. आता वाटा घेतला तर परत मला तिथं जाईल. म्हणजे तुम्ही शिकला ना आता तिथं. काय शिकला? आता वाटा घ्यायचा नाही. हालेलुया. आता निंदा करायची का? आता चर्च बुडवायचं का? मग आता लाव्या करायचं का? नाही का नाही? मग बऱ्याच अशा गोष्टी आहेत की पश्चातापामध्ये अभिप्रेत आहेत की आम्ही त्या शिकणं गरजेचं आहे. पश्चाताप आम्हाला शिकवतो आणि ती भावना निर्माण करतो, आता परत मी तसं करणार नाही. हालेलुया. परत मी ओकीकडे परतलेल्या कुत्र्यासारखं जाणार नाही. एकदा सोडलं परत मी त्याच्याकडे बघणार नाही. आणि तिसरं आम्ही पाहतो सुधारण्याचा संकल्प म्हणजे निश्चय. आता ही सुधारण्याची प्रक्रिया भविष्य काळासाठी आहे. भविष्यात माझ्याकडून परत ती चूक होऊ नये, ती टाळण्यासाठी मी अधिक चांगले जीवन जगण्याची वचनबद्धता देतो. परत मी आता करणार नाही, म्हणजे भविष्यात मी तसं करणार नाही, चालू वर्तमान काळामध्ये मी ते करणार नाही. त्याचा संकल्प म्हणजे त्याचा निश्चय. आता मी एक निश्चय करतो, परत मी तंबाखू खाणार नाही. पश्चाताप केलेल्या लोकांनी किती जणांनी आता संकल्प केलाय, मी आता हे सोडलं, परत करणार नाही. नाही संकल्प करत, निश्चय करत नाही, म्हणून ते परत पापामध्ये जातात. पण जर तुम्ही निश्चय करता सुधारण्याचा, इथून पुढे मी परत तसं करणार नाही, हा माझा मनाचा निश्चय आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, काही पश्चाताप करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये आम्ही पहिले पाहतो तो म्हणजे ढोंगी पश्चाताप आहे. फसवणारा पश्चाताप, दिखाऊपणाचा पश्चाताप. देवाच्या पुढे रडायचं आणि संध्याकाळी परत त्याच गोष्टी करायच्या. देवाच्या पुढे यायचं आणि लोकांच्या पुढे यायचं, क्षमा मागायची, मला क्षमा करा. 4 दिवसानं परत त्याच गोष्टी. हा ढोंगी पश्चाताप आहे. पण तू येशू जो अपेक्षा करतो तो स्वर्गात जाण्यासाठी असताना तो खरा पश्चाताप आहे. तो एकदा पश्चाताप केला, जरी त्याच्यात परत तेच प्रसंग येत असतील, मोह येत असतील, त्याला लालच दाखवली जात असेल आणि त्याचा फायदा समोर येत असेल, पण निर्णय जर घेतला मी ती गोष्ट करणार नाही, तर तो फायद्याकडे बघत नाही, तो त्या निर्णयाकडे टिकून राहतो. हालेलुया. हा तो पश्चाताप आहे. कोणीतरी बघतं म्हणून प्रभू मी पापी आणि मला क्षमा कर, प्रभू असली व्यर्थ बडबड ऐकत नाही, त्या व्यक्तीकडे लक्ष सुद्धा तो देणार नाही. तो काय म्हणाल, अरे हा ढोंगी आहे, हा फसवणारा व्यक्ती आहे. आणि आज ख्रिस्ती समाजामध्ये असे बरेच नग आहेत की ते आपल्या जीवनाला देवाच्या समोर, लोकांच्या समोर आणतात, परंतु पुन्हा या पापामध्ये जातात आणि पुन्हा म्हणतात मला पश्चातापाची देव एक संधी दे. म्हणून त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र शब्द वापरतं की असे लोक कुत्र्यासारखे आहेत, जे ओकतात, घाण सोडतात आणि परत जाऊन ते खातात. देवाला असे लोक पाहिजेत, एकदा निर्णय घेतला परत मी आता टर्न होणार नाही. दुसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत. पहिला मुद्दा आम्ही पाहणार आहोत. मग प्रश्न असा आहे, पहिल्या मुद्द्याचंच प्रश्नाचं नाव आहे पश्चाताप का करावा. हालेलुया. पश्चाताप का करावा. आता विधर्मी लोक पाप करतात, त्यांना पश्चातापाची गरज वाटते का? ते नाही पश्चाताप करत, तरी ते सुखात आहेत, तरी ते आनंदित आहेत. पण ख्रिस्ताकडे जर मी येतो तर मला पश्चाताप करावा लागतो, मला पश्चाताप करण्यासाठी सांगितलं जातं. मग प्रश्न असा आहे, पश्चाताप का करावा? तुम्हाला काय वाटतं, पश्चाताप का केला पाहिजे? स्वर्गाचं राज्य तर आहेच, आहे की नाही?
अजून काय पैलू आहेत का पापातून बाहेर जाण्यासाठी? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, स्वर्गाचं राज्य तर मिळतच मिळतं, पण जर मी पश्चाताप करत नाही तर बायबल सांगतं किंवा कॉमेंट्समध्ये असं लिहिलेलं आहे, जर आपण पापातच राहिलो म्हणजे पश्चाताप न करता पापच करत राहिलो तर ते पाप किंवा ती सवय किंवा तो पापी स्वभाव किंवा तो वाईट स्वभाव, ते वाईट वागणं किंवा बोलणं आमची आध्यात्मिक वाढ थांबवतं आणि देवाबरोबरचे नातेसंबंध हळूहळू नष्ट करून टाकतात. दोन गोष्टी होतात. पहिली गोष्ट काय होते, आमची आत्मिक वाढ थांबवली जाते, आणि दुसरं देवाबरोबरचे नातेसंबंध तुटले जातात. तर आमची वाढ थांबली जाऊ नये आणि नातेसंबंध तुटले जाऊ नयेत. मग याचं भाषांतर वेगळं असते, आमची वाढ व्हावी आणि देवाबरोबर आमचे नातेसंबंध आणखीन घट्ट व्हावे म्हणून मला पश्चाताप करायचा. तुमच्या लक्षात येतंय पश्चाताप का करायचा? तर पहिलं कारण आहे की आमची वाढ आध्यात्मिकरित्या चांगली व्हायला पाहिजे आणि माझे आणि देवाचे नातेसंबंध घट्ट व्हायला पाहिजे. पाप काय करतं, जो व्यक्ती पश्चाताप करत नाही म्हणजे पापामध्ये राहतो, ते पाप त्या व्यक्तीची वाढ खुंटवते आणि त्या व्यक्तीमध्ये देवाविषयी नाराजगी, देवाविषयी अविश्वास, देवाविषयी कंटाळा, निराशा उत्पन्न करते. मग पाप केल्यानंतर तुम्ही जर प्रार्थना करायला बसा म्हटलं तर तुम्ही प्रार्थना करू शकत नाही, कारण तुमचं मन लगेच तुम्हाला काय दाखवतं, अरे तू पाप केलेलं आहेस. मग पापात ज्याला आनंद वाटतो ना त्याला बायबल वाचायला आनंद वाटत नाही. पापामध्ये ज्याला जीवन जगायला बरं वाटतं त्याला प्रार्थना आवडत नाहीत, त्याला दैवी गोष्टी आवडत नाहीत, कारण त्याला पापाच्याच गोष्टीची सवय लत लागलेली असते आणि त्याला इंटरेस्ट वाटतो, आनंद वाटतो त्याच्यामध्ये. पण त्याचा तोटा असा होतो की तो देवामध्ये वाढू शकत नाही आणि देव त्याच्याबरोबर राहू शकत नाही. हालेलुया. हा सगळ्यात मोठा तोटा आहे की देव त्या व्यक्तीला त्याच वेळेस सोडतो. प्रेज द लॉर्ड. देव त्या व्यक्तीची सहभागिता तोडतो. आणि मग याच्यासाठी आम्हाला चांगलं उदाहरण पाहायला मिळतं की आदाम आणि हवेला त्याने बागेतून बाहेर काढलं. का बाहेर काढलं लक्षात येते तुमच्या? त्यांनी पश्चाताप केला नाही. जर तुम्ही नीट पवित्र शास्त्र उत्पत्ती वाचलं तर परमेश्वरने त्याला विचारलं, आदामा तू कुठे आहेस? तो काय म्हणतो, मी झाडाच्या मागे लपलेलो. अरे तू झाडाच्या मागे का लपलास? आम्ही नग्न आहोत. बघा किती प्रश्न तयार झाले आहे की नाही. मग परत प्रश्न आला, तू नग्न आहे तुला कसं समजलं? याच्या आधी तुला समजलं नव्हतं, आता कसं काय समजलं? तुम्ही त्या झाडाचे फळ खाल्ले काय? हे की नाही. कबुली दिली, होय आम्ही खाल्लं. पण कशी कबुली दिली? तू जी स्त्री मला दिलीस तिनं ते मला दिलं. तिला विचारलं, ती काय म्हणते, त्या सापाने मला खायला दिलं. एवढी सगळी वार्ता झाल्यावर त्यांच्या तोंडातून असं आलं नाही की प्रभू आम्हाला क्षमा कर, आम्ही पश्चाताप करतो, आम्हाला माफ कर, आम्ही तुझ्या विरोधात गेलेलो आहे. तिथं एकमेकावर ढकलणं आलं. परिणाम काय झाला? देवाची सहभागितेत वाढत जे होते ते तिथंच थांबली सहभागिता. आणि दुसरा परिणाम असा झाला, देवानी कनेक्शन कट केलं. गेट आउट. तुम्ही पवित्र ठिकाणी राहू शकत नाही, तुम्ही माझ्याबरोबर राहू शकत नाही, तुम्ही माझ्याबरोबर चालू शकत नाही. त्यांना बाजूला केलं. मग मला तर तुम्हाला प्रश्न विचारू द्या, बिडी ओढणारा, सिगरेट ओढणारा, दारू पिणारा, व्यभिचार करणारा, मटका खेळणारा, खोटे बोलणारे, काय देवाला आनंद होत असेल त्यांच्याबरोबर राहायला? आता ते त्यांच्याबरोबर झालं. मग दुसरी अशी काही पातकं आहेत जी हृदयापासून केली जातात, ती कुणाला दिसत नाही. ही पातकं कशी आहेत? दिसणारी आहे की नाही. दिसणारी पापांची नावं सांगा बरं जरा. दिसणारी पाप, खोटं बोलणं दिसतात की नाही. दुसरं लगेच आम्ही म्हणतो तो खोटं बोललास. चाडी सांगणे, व्यसन करणे, मारामारी, भांडण करणे, शिव्या शाब्दाने, हे दिसणारी पाप आहे. पण दुसरे एक पाप आहे जे दिसत नाही, जे स्वतःची झाकलेली पाप आहेत. मग मनामध्ये वाईट कल्पना येणे, विचार येणे, योजना करणे, मनातल्या मनात शिव्या शाप देणे, कडवटपणा धरणे, कपटी हृदय असणे. आणि मग ही जी सगळी पाप आहेत, ही पाप आमची वाढ खुंटवतात आणि आम्हाला देवापासून आणि देवाला आमच्यापासून लांब करतात. मग अशी पाप ठेवून
एखादा व्यक्ती धार्मिकतेचं जीवन जगू शकतो का? हालेलुया. स्तोत्र 32 दुसरं वचन काढा बरं. स्तोत्र संहिता 32 आणि दुसरं वचन काय म्हटलं बघा त्या ठिकाणी. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही. लक्षात घ्या, हे विधर्मी लोकांविषयी नाही शिक्षण देत, हे ख्रिस्ती लोकांविषयी सांगितलंय. जर तुमची क्षमा झालेली आहे, पण लक्षात घ्या, जर हृदय कपट असेल तर, हृदय कपटानं भरलेलं असेल तर, मन कपटानं भरलेलं असेल तर, मग त्या व्यक्तीची क्षमा होऊन काय उपयोग आहे का? लक्षात येतं का तुमच्या? पाप काय करतं? आमची वाढ खुंटवतं आणि आम्हाला देवापासून लांब करतं. म्हणून आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. सुरुवातीला असं वाटतं एक लहानशी चूक केली त्याला काय होतंय? देव समजून घेत, देवाला माहिती आहे आम्ही काय देव आहे काय? हीच विचार, हा जो विचार आहे ना, हाच पापाचा चुकीचा विचार आहे. हा घुसला की याचे नातेवाईक आपाप आतमध्ये घुसतात. हे लहानसं पाप किंवा लहानशी चूक फार मोठ्या गोष्टीला जन्म देते. मी एक उदाहरण वाचलं होतं. वाळवंटामध्ये एक वर्ष असं झालं की कडाक्याची थंडी पडलेली असताना एक व्यापारी आपलं काही साहित्य घेऊन दुसऱ्या गावामध्ये विकण्यासाठी जात असताना उंटावरनं तो जात होता आणि रात्र झाली आणि मग त्याने एका ठिकाणी मुक्काम केला. लहानशी झोपडी, ते ताडपत्रीची राहोटी बांधली आणि रात्रभर आता तिथं मुक्काम करायचं ठरवलं. त्याने काय केलं, आपल्या त्या लहानशा राहोटीमध्ये, त्या टेंटमध्ये लहानशी शेकोटी पेटवली, कारण थंडी भरपूर होते. आणि मग तो रात्रीचा शेकत बसला होता आणि याचा उंट जो होता ना त्याला बाहेर बांधलेलं होतं. रात्र वाढत चालली तशी थंडी वाढायला लागली आणि थंडी वाढायला लागल्यानंतर या उंटाला कसं तरी व्हायला लागलं. उंटानं सहज विचार केला, माझ्याच अंगावर बसून हा मालक इकडं तिकडं फिरतो, माझ्या पाठीवरती ओझं टाकतो, मला थंडीत ठेवलं आणि स्वतः उभ घेत बसलाय. मग हळूच त्यानं विचार केला आणि काय केलं, आपलं डोकं आतमध्ये त्या झोपडीत घातलं आणि म्हटला जराशी उभी घेऊया. मालकानं बघितलं, अरे डोकं कशाला आत घातलं? तर म्हणते मालक असू द्या, शरीर सगळं बाकीचं बाहेर आहे, मुंडकं तेवढं गरम होऊ द्यात, लय थंडी पडली. मग म्हणलं ठीक आहे. 1 तासानं उंटाला आणखी थंडी वाजायला लागली. मग त्यानं काय केलं, पुढचे 2 पाय हळूच आत घातले. मालक म्हटलं, अरे हे काय चाललंय? नाही, मागचे 2 पाय मागच आहेत, पुढच्या 2 पायांना फक्त जरा गरम असू. अजून मध्यरात्री आले त्यावेळेस फार आता थंडी चालू झाली. पोट आणि मागचे पाय थरथर नाचायला लागले. शेवटी त्याने काय केलं, हळूच आपलं पोट आणि मागचे पाय आणि शेपूट सुद्धा आतमध्ये घेतलं आणि सप्प दिवशी मालकाला लात मारली बाहेर पाडलं आणि स्वतः तो शेकत बसला. पाप हे असंच आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणताना असू दे, मुंडका आत आलंय, त्या मालकानं काय केलं, मुंडक्याला परवानगी दिली, बरं असू देत. मग मुंडक्याबरोबर 2 पाय आले, त्याला बी परवानगी दिली, असू देत. मग पोट आलं आणि पाय आले, परत शेपूट आलं आणि शेवटी तो सगळा अख्खा उंट आतमध्ये आला. देवाच्या प्रिय लोकांना, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्रोमाइज करता, असू देत, त्याला काय होतं आहे की नाही? जरासं खाल्लं तर काय होतं? परडीतला आम्ही प्रार्थना करून खातो, काय होतं? परड्या घेऊन जातो, परड्या घेऊन येतो, थंडवा गारवा काय म्हणतात तो आणतो, आहे का नाही? जरासं खातो, पण तुमच्या लक्षात येत नाही त्या जरामध्ये शैतानी शाप आणि शैतानी गोष्टी तुमच्या जीवनात कधी घुसल्या तुम्हाला कळत सुद्धा नाही. मग या गोष्टी होऊ नयेत म्हणून तेव्हा मला समजलं की माझ्याकडे पाप आहे, माझ्याकडे चूक झाली, म्हणून मी पश्चाताप करणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, पुढे आम्ही पाहतो का पश्चाताप करायचं. जी व्यक्ती पाप करते ती व्यक्ती शैतानी सत्तेखाली येते आणि ते गुलाम बनते. तर पापामुळे आमच्यावर आलेली शैतानी सत्ता आणि गुलामगिरी तोडण्यासाठी मला पश्चाताप करणं गरजेचं आहे. हालेलुया. पश्चाताप का करायचा आहे? तर पापामुळे माझ्यावर पापाची म्हणजे शैतानाचा अधिकार येतो.
मी शैतानी अधिकाराखाली जातो, मी शापाखाली जातो, शैतानाचं वर्चस्व माझ्यावरती येते आणि मला ते चालवतं. पाप मला चालवतं, शैतान मला चालवतो. आणि मग ज्यावेळेस मी पश्चाताप करतो त्यावेळेस मी एक क्रिया करतो. कुठली? माझ्यावरची शैतानी सत्ता मी झुगारून देतो. आता माझ्यावर शैतानी सत्ता चालू शकत नाही. मी पाप सोडलं, मी ते वाईट गोष्टी सोडल्या. आता मी गुलाम नाही, आता मी ख्रिस्तामध्ये स्वतंत्र आहे. हालेलुया. म्हणजेच मला पश्चाताप का करायचा आहे? तर मला शैतानी बंधनातून मुक्त होण्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, पाप शाप घेऊन येतं आणि शाप तुम्हाला आणि मला गुलाम बनवतं. पण तुझ्या वेळेस पश्चाताप केला जातो त्यावेळेस पश्चातापाचं सामर्थ्य त्या गुलामगिरीला नष्ट करून टाकतं. पश्चाताप माणसाला त्या बंधनातून मुक्त करतं जी बंधनं नरकाकडे घेऊन जातात. म्हणून मला पश्चाताप करायचा. तिसरं, मी पश्चाताप का करायचा? ज्यावेळेस मी पापात राहतो त्यावेळेस मी शैतानी इच्छेप्रमाणे गर्विष्ठपणामध्ये चालतो, मीपणामध्ये चालतो. पापाची आणि वाईट गोष्टीची प्रौढी माझ्यामध्ये येते. परंतु ज्यावेळेस मी पश्चाताप करतो त्यावेळेस पश्चाताप मला देवासमोर आणि माणसासमोर नम्र होण्यास शिकवतो. हालेलुया, हालेलुया. पापी व्यक्ती ताठ मानेचा असतो, परंतु पश्चातापी व्यक्ती काय करतो? गुडघ्यावर येतो. कशावर येतो? गुडघ्यावर येतो. गुडघ्यावर येणे म्हणजे खाली जाणे. आणि आणखीनच जर नम्रता आली तर तो व्यक्ती काय करतो? देवासमोर लोटांगण घालतो आणि आपलं नाक कपाळ भूमीला लावतो आणि तो म्हणतो, प्रभू मी काहीच नाही, तू आहे, मला क्षमा कर. पश्चाताप आमच्यामध्ये नम्रता निर्माण करते. पश्चाताप आम्हाला देवाच्या समोर वाकायला लावते. म्हणून मला पश्चाताप करायचा. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच लोकांनी पश्चाताप केलेला आहे. त्यांचं जीवनचरित्र जर वाचलं तर आम्हाला दिसतं जो व्यक्ती पश्चातापाचा निर्णय घेतो नम्रता त्याच्यामध्ये चालू होते. हळू आवाजात आणि वाकून बोललं म्हणजे ती नम्रता नाही. तुमच्या लक्षात येते का? नम्रता काय आहे? नम्रता म्हणजे स्वतःला झुकवणे, कमी करणे, खाली करणे, वाकवणे आणि दाखवणे की मी धूळ आहे, माझी लायकी नाही प्रभू तुझ्या समोर उभं राहण्याची. मग ही नम्रता वागण्यात येते, बोलण्यात येते, पाहण्यात येते, विचारामध्ये येते, मनामध्ये येते आणि माझ्या प्रत्येक कृतीमधून ती प्रगट होते. कारण तिथं खरा पश्चाताप झालेला असतो. हालेलुया. नम्रता हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पश्चाताप माझ्यामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याला सुरुवात करण्यासाठी मदत करतो. म्हणून मला पश्चाताप करायचा. पश्चाताप काय करायचं? चौथं कारण आहे, पश्चाताप मनुष्याला देवाबरोबर पुन्हा किंवा नव्याने जोडण्याची एक संधी देतो. हालेलुया. पश्चाताप काय करतो? मनुष्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर आणि देवाबरोबर जे तुटलेले नाते संबंध आहेत ते पुन्हा नव्याने जोडून देवाबरोबर उभं राहण्यास तुम्हाला मदत करतो. पाप आमचं देवाबरोबरचं नातं तोडतं, परंतु पश्चाताप ते एक असं सोल्युशन आहे की ते देवाबरोबर परत नातं जोडतं. हालेलुया. काहीच म्हणू शकत नाही. फेविक्विक माहिती आहे का तुम्हाला? ते लहानसं स्टिक आहे की नाही? ते एक माध्यम आहे दोन तुटलेल्या गोष्टींना जोडण्याचं. मग पापाबरोबर आमची ज्यावेळेस मैत्री होते त्यावेळेस देवाबरोबर नातेसंबंध तुटतात आणि हे तुटलेलं कशाला तरी जोडलं पाहिजे ना. परत मला देवासंगती उभा राहायचं आहे, परत मला पवित्रतेत जायचं असेल तर पश्चाताप हे एक सोल्युशन आहे. ते माझ्या आणि देवाचे नातेसंबंध जोडायला मदत करते. हालेलुया. उधळ्या पुत्राचे आणि बापाचे नातेसंबंध तुटले होते, लांब झाले होते ते एकमेकापासून, परंतु तो पश्चाताप करून येतो आणि त्या पश्चातापाचा परिणाम असा झाला की बापाने त्याला कवटाळलं, मिठी मारली आणि त्याला पुन्हा मुलगा म्हणून त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे. का नौकर म्हणून घेतलं? तो म्हणत होता मला नौकर म्हणून ठेवा कारण माझी लायकी नाही. पण तो बाप काय म्हणतो? तू नौकर नाही, तू पुत्र आहेस आणि पुत्राचाच तुला अधिकार प्राप्त होणार. हालेलुया. तो तुटलेला निघून गेलेला अधिकार मला परत प्राप्त करायचा असेल तर मला पश्चाताप करणं गरजेचं आहे.
पश्चाताप काय करतं, मला देवाबरोबर परत कनेक्ट करतं आणि ज्यावेळेस मी देवाबरोबर जोडलं जातो त्यावेळेस दैवी आशीर्वाद माझ्यामध्ये काम करतो, दैवी सामर्थ्य माझ्यामध्ये येतं, पवित्र आत्म्याची कृपा येते, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याची फळं माझ्यामध्ये येतात, कारण आता तिथं जॉईंट झालेलं आहे. योहान 15 मध्ये येशू म्हणतो, तुम्ही माझ्यापासून वेगळे राहिला किंवा फाटा जर वेलापासून वेगळा राहिला तर त्याला आपल्या आपण काहीच करता येत नाही. हालेलुया. पापामुळे येशूपासून जर आम्ही वेगळं राहिलो तर आम्हाला काहीच करता येत नाही. दिखावपणा फक्त करता येऊ शकतो, परंतु खरा जो प्रामाणिकपणाचा जे कार्य आहे ते आम्हाला काहीच करता येऊ शकत नाही, कारण पाप तिथं आम्हाला देवापासून लांब करतं. परंतु पश्चाताप आम्हाला देवाबरोबर जॉईंट करतं आणि देवाचे कार्य आमच्यामध्ये घडतात. 5वा आणि शेवटचा आहे, पश्चाताप आम्ही काय करावा. पश्चाताप आमच्यामध्ये आत्मिक बदल घडवून आणतो. पश्चाताप काय करतो, आमच्यामध्ये आत्मिक बदल घडवून आणतो. तो कुठं कुठं घडतो. पहिला घडतो स्वभावामध्ये, दुसरा वागण्यात, बोलण्यात, विचार करण्यात, कृतीमध्ये आमच्या बदल घडतो. आणि मग परत एकदा यरूशलेमच्या त्या यरिहोच्या त्या वाटेवरती या आणि मग तिथून जात असताना, यरिहोकडे जात असताना, अजून तो यरिहोमध्ये पोहोचायचा असेल तर वेशीवरती अलीकडेच, आणि मग तो एरियामध्ये प्रवेश केला गर्दीतून आणि मग त्यानं पाहिलं की झाडावरती एक व्यक्ती बसलेला आहे. काय त्याचं नाव? जबरदस्त, जक्कय. त्याचं नाव काय? जक्कय. आणि तो काय म्हणतो, जक्कय खाली आहे, मला तुझ्या घरात उतरायचं. जक्कय बायबल साक्ष देतो तो पापी होता. कसा होता? टॅक्स कलेक्टर पापी होता, कर घेणारा होता. त्याची साक्ष खराब होते. परंतु ज्यावेळेस येशू त्याच्यामध्ये गेला, काहीतरी आज गडबड, काहीतरी प्रोग्राम झाला, पण तो माहित नाही नेमकं काय झालं, परंतु आम्हाला जक्कय बदललेला दिसतो. आता तो काय म्हणतो, ज्याचं घेतलं त्याचं मी दुप्पट आणि चौपट परत करतो. हा झालेला बदल आहे. आणि नक्कीच हा बदल तेव्हा होतो ज्यावेळेस तो व्यक्ती खरा पश्चाताप करतो त्यावेळेस. हालेलुया. तुमच्यात खरा पश्चाताप झालाय? बदल विसरत नाही, पश्चाताप. खरा पश्चाताप हा बदल घडवून आणतो आणि बदल लपून राहत नाही, तो दिसतो. लोकांनी पाहिलं की हा घेणारा होता, हा फसवणारा, याच्याविषयी आमच्या मनात राग आले, हा द्यायला लागला परत, हा कसं काय बदलला. माझ्यात बदल जर व्हायचा असेल तर मला पश्चाताप करायचा, आणि जो खरा पश्चाताप करतो तो पश्चाताप त्याच्या जीवनामध्ये आत्मिक बदल घडवून आणतो. म्हणजे पहिलं त्याचं माइंड चेंज होतं, मन बदलतं, मग त्याचा स्वभाव बदलतो, मग स्वभाव बदलला की कृती बदलते, आणि कृती बदलली की सगळं जीवन बदललेलं दिसतं. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून या खऱ्या पश्चातापाची अपेक्षा करतो की मी अशा प्रकारे पश्चाताप करणारा व्यक्ती असायला पाहिजे. दुसरा मुद्दा आम्ही पाहतो, खरा पश्चाताप भरपाई करतो. खरा पश्चाताप भरपाई करतो. भरपाई म्हणजे काय हो? मोबदला देतो. नुसतंच पश्चाताप करणं आणि सोडून देणं नाही. देव भरपाई मागतो, त्याची पापाची भरपाई आहे. ती भरपाई त्यानं काय केली? ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण केलेली आहे. मग आम्हाला क्षमा केली म्हणजे असं सोडून दिलंय का तिथं? नाही, आमची भरपाई त्यानं केलेली आहे. मग मी स्वतः आता काय केलं पाहिजे? मी भरपाई द्यायला पाहिजे. मी पश्चाताप केला, क्षमा केली म्हणून, क्षमा मागितली म्हणून माझं तेवढंच काम आहे, आता सोडून दिलं नाही. देव माझ्याकडनं अपेक्षा करतो, मी भरपाई करणं गरजेचं आहे. परत एकदा मला तेच उदाहरण दाखवायचं, जक्कयचं. जक्कय म्हणला ना, मी पश्चाताप करतो, देवा मला क्षमा कर, चुकलो, एवढं म्हणून तो शांत राहू शकला असता. परंतु नाही, त्यानं काय केली? भरपाई केली, कृती केली. काय कृती केली? जे चुकीचं मी घेतलं होतं ते परत करतो आता. परंतु नुसतं परत करत नाही, मी डबल, म्हणजे त्याच्यासाठी त्यानं काहीतरी मोजलं, किंमत मोजली.
पश्चाताप करतात त्यावेळेस देव म्हणतो तू भरपाई द्यायला पाहिजे. वैयक्तिक भरपाई प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस आमची दुसरी बाजू देव अपेक्षा करतो. आम्ही विचारावं, प्रभू मी पश्चाताप केलेला आहे, माझ्याकडनं चूक झाली, या चुकीची भरपाई मी काय देऊ मला सांग. पौलाला सुद्धा देवाने सोडलं नाही, त्याच्याकडनं भरपाई घेतली. तुम्ही जर प्रेषितांचे कृत्य नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. मग तो जो दास होता, जो म्हणला की नाही प्रभू त्याच्याकडेच आम्ही प्रार्थना करू काय, तो तुझ्या मंडळीला, तो तुझ्या लोकांना त्रास देतोय, अधिकारपत्र त्याच्याकडे, तो काय म्हणतो जा आणि त्याला सांग मी त्याच्याकडून किती संकट आणि छळ त्रास त्याला सहन करायला लागणार आहे हे मी त्याला दाखवणार आहे. ही भरपाई येते. नुसती क्षमा येत नाही, क्षमेबरोबर तो अपेक्षा करतो मी भरपाई द्यायला पाहिजे. मग देव जर मला काही भरपाई सांगत असेल पवित्र आत्म्याच्या द्वारे तर मला ती करणं भाग आहे. चला मी तुमची क्षमा केली असं म्हणून देव सोडत नाही, क्षमा करतो, पण त्याचा हिशोब तो मागतो. त्या क्षमेच्या बदल्यात तो आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा करतो आणि ती भरपाई आम्ही करणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. क्षमा केली, चला पश्चाताप केला, देवाने क्षमा केली, मग तुम्ही कसं पण राहू शकता का? नाही. आता ती भरपाई काय माहिती का, आम्ही आमची इच्छा बाजूला ठेवायची आणि देवाच्या इच्छेने चालायला सुरुवात करायची. ही तुमची भरपाई आहे. मी माझी इच्छा बाजूला ठेवायची आणि आता मी माझ्या इच्छेने नाही तर विना अट्ट, विना स्वार्थ, काही अपेक्षा नाही, आता प्रभू आता तू काय सांगतो ते मी करणार, ही भरपाई आहे. मग जर प्रभू म्हणत असेल तुला ते नातेसंबंध तोडायचे जे माझ्या आणि तुझ्यामध्ये पाप आहे, ते वागणं तुला सोडायचं जे तुझ्याने माझ्यामध्ये पाप आहे, मी त्याची क्षमा केली परंतु तू तिथं राहू शकत नाही, तर प्रियांनो विना अट्ट मला ती जागा सोडणं गरजेचं. ही भरपाई आहे. हालेलुया. जामीन झाला, नुसतं कागदावर पोलीस लिहून देतात का? जामीन देतात, पण भरपाई तिथे घेतली जाते, ठराविक रक्कम भरावी लागते. आणि देव आमच्याकडनं अपेक्षा करतो मला ती भरपाई पाहिजे. आणि ती भरपाई काय आहे, प्रभू आता मी माझ्या इच्छेने नाही तुझ्या इच्छेप्रमाणे चालणार. आणि ज्यावेळेस देवाची इच्छा पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवली जाते मग तिथं परीक्षा होतात तुमच्या आणि माझ्या. देवाच्या इच्छेने चालताना असे प्रसंग येतात, मग परत तिथं पाप घडतं आणि आम्ही देवाच्या इच्छेच्या ऐवजी काय करतो, स्वतःच्या जगाच्या आणि इतरांच्या इच्छेला मान देऊन आम्ही चालतो. तिथंच आम्ही फसतो. परत निर्णय काय घेतलेला असतो, परत मी तसं करणार नाही. भरपाई साधी गोष्ट नाहीये, ती फार मोठी किंमत आहे. भरपाईसाठी येशूला आपलं रक्त सांडावं लागलं. आमची भरपाई त्यानं पित्याला दिलेली आहे. मग तो पिता येशूला जर सोडू शकत नाही तर तो आम्हाला सोडणार आहे? त्यानं रक्ताची खंडणी घेतली, रक्त पाहिजे, भरपाई पाहिजे म्हटलं पापाबद्दल. मग आमच्या पापाबद्दल, माझ्या पापाबद्दल वैयक्तिक आता मी देवाकडे येत आहे तर तो आम्हाला असंच सोडणार आहे ठीक आहे जा म्हणून? नाही. आता तो म्हणतो सगळा अधिकार माझा, सगळा अधिकार तुझ्यावर चालणार, तू स्वतःच्या इच्छेने मनाने राहू बाबू शकत नाही. हालेलुया. विना अट्ट जीवन जगायचं. प्रभू असं का आणि तसं का तिथं नाही. तो म्हणतो उठ आणि ऊस देशात जा, तर मला तिकडे जायचं. तो म्हणतो उठ आणि तो रथ गाठ, मला तो रथ गाठायचा. तो म्हणतो उठ आणि तिथं जाऊन सुवार्ता सांग, मला सांगायचे. भले तिथं आग असू देत, नाही तर सिंह असू देत, नाही तर तिथं आणखीन XYZ त्रास असू देत, कारण मला ती भरपाई द्यायची. प्रभू मी तुझ्यासाठी काय करू सांग. हालेलुया. हापशी षंड रथात बसून चालला होता, माहिती आहे तुम्हाला प्रेषितांची कृत्य. आणि तो ग्रंथ वाचत होता, त्याला माहित नव्हतं मी काय वाचतो. कुणाला पाठवलं देवाने? फिलिपाला पाठवलं. आता त्या फिलिपाचा थोडासा विचार करा. फिलिपाला काय प्रभू म्हणला, उठ आणि तो रथ गाठ. गाठ म्हणजे काय कर, त्याला रथाला पकड, जाऊन भेट. आणि रथ पळत आहे, घोडे वळत आहे त्या गाडीला. मग विचार करा तो किती लांब गेला असेल आणि किती फास्ट मध्ये तो रथ पळत असेल. प्रभू काय म्हणतो, तू जा आणि त्याला पकड. मोटरसायकल होती का त्यावेळेस?
विमान होतं का, ट्रक होतं का, गाडी, एसटी, बस काय होतं, काय नव्हतं. घोडे गाढवं एवढंच होतं, बैल, पळण्याची साधनं आणि शेवटी पाय. आता फिलिप उठला आणि पळाला त्या ठिकाणी. हालेलुया. प्रभू कितीच्या गाडीने मी जाऊ? प्रभू आज मी जेवलो नाही, आत्ताच कामावरून आलो प्रभू. मग रथ गाठायला आता मला एक झोप काढायची. प्रभू मला फार अशक्तपणा आला, पायाला गोळ्या आल्यात, मी कसं रथ गाठू? फिलिपाचं समर्पण. आणि फिलिप त्या ठिकाणी काय करत आहे? स्वतःच्या इच्छेने नाही, प्रभूच्या इच्छेला समर्पित आहे. आणि त्यानं उठला आणि पळायला सुरुवात केली. तुम्हाला माहित आहे का, एका फिलिपाच्या चांगल्या निर्णयामुळे पूर्ण आफ्रिकेमध्ये सुवार्ता गेली. हालेलुया. एका तुमच्या समर्पणाच्या आज्ञा पालनामुळे अनेक ठिकाणी देवाचं राज्य सुरू होऊ शकतं. परंतु ज्यावेळेस आम्ही तिथं जात नाही आणि आम्ही कारण देतो, ते सगळं कार्य बंद आणि जिथल्या तिथं राहतं. विना अड्ड रथ गाठायचंय, गाठला त्यानं. हे समर्पण आहे, ही भरपाई आहे. स्वतःचा नाश, त्रास झाला चालेल, पण आता मी प्रभू पापासाठी नाही जगत, मी तुझ्यासाठी जगतोय. तुझ्यासाठी जगतोय तर मला तुझ्यासाठी काम करायचं आहे. हालेलुया. प्रभू पापाची भरपाई म्हणून माझा पैसा सेवेसाठी लावायचा आहे का? माझं जीवन सेवेसाठी लावायचं आहे का? मंडळीसाठी मी खर्च व्हायचंय का? लोकांसाठी मला वेळ द्यायचा का? प्रभू मी काय करू, मला सांग. तुम्हाला माहित आहे का, तमिळनाडू, मद्रासी लोक किंवा केरळचे लोक एवढे आशीर्वादित काय आहेत? समर्पित जीवन आहे त्यांचं. त्यांचा सगळा भारत द्वेष करतं, जिथं जाईल तिथं मद्रासी आहेत, हे आहेत, ते आहेत. परंतु लक्षात घ्या, हे लोक का आशीर्वादित आहेत? तर ह्यांनी आपले नोकरी, कामं, घरं सगळी सोडलेत ख्रिस्तासाठी. माझे काही मित्र आहेत मिशनरी, ज्यांचे चहाचे मळे मोठे मोठे आहेत, कंपन्या आहेत मोठ्या, चहापत्ती एक्सपोर्ट होते. तुम्ही बघितलं नसेल, असली प्युअर चहापत्ती आम्ही त्याचे चहा पिलेलो आहोत, एकदम वेगळी ती चहापत्ती. असे मालक असणारे लोक मिशनरी सेवेमध्ये येऊन चटईवर झोपतात, डनलपच्या गादीवर झोपणारे. का बरं? प्रभूसाठी, त्या लोकांसाठी, त्या खेड्यातल्या लोकांसाठी मी जाईन प्रभू. ज्यांच्या मोठे मोठे कंपन्या आहेत, फॉरेनमध्ये बिझनेस आहेत, सोडलं दुसऱ्याच्या हातात दिलेत आणि डोंगरदऱ्यामध्ये सेवेला आलेत. कशासाठी? प्रभू तुझ्यासाठी. भरपाई येते देवाने केलेल्या प्रीतीबद्दल, भरपाई येते पश्चातापाबद्दल, भरपाई येते क्षमेसाठी. मला जर झालेलं आहे ना क्षमा, मी प्रभू तुझ्यासाठी काम करतो. तुम्ही असं म्हणू शकता का, मी प्रभू प्रेम करतो, भरपाई म्हणून मला सकाळी लवकर यायचंय, इथं झाडू मारायचंय, मी कोणाची वाट बघत नाही? होऊ शकतं का असं? नाही होत. कारण आम्हाला भरपाई द्यायची गरजच वाटली नाही, कधी शिकवलं नसेल, माहिती नसेल, किंवा आम्हाला कळलं नाही. पण आता जर कळत असेल तर प्रियांनो, भरपाई द्यायला सुरुवात करा. प्रभू मी तुझ्यासाठी काय करू? तू माझ्यासाठी भरपाई घेतलेली ख्रिस्ताच्याकडून, तर माझ्याकडून काय घेतोस? मी द्यायला तयार आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, आता प्रार्थना करू आपण. पश्चाताप केला नाही तर काय होईल? तिसऱ्या मुद्द्याचं नाव आहे पश्चातापच केला नाही तर काय होईल. तुम्हाला काय वाटतं? पश्चाताप केल्यानंतर काय होईल? हालेलुया. पश्चाताप केल्यानंतर काय होईल? तुम्हाला काय वाटतं? नरकात जाणार, पण डायरेक्ट असं देव उचलून टाकणार नाही. त्याची बी प्रोसेस आहे. जर स्वर्गात जायच्या प्रोसेस आहे, तर नरकात जायचं पण शेवट नरकात आहे. पण शास्त्र सांगतं त्याप्रमाणे लूक 13:3 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल. येशू ख्रिस्त म्हणत आहे. येशू ख्रिस्त त्या लोकांसाठी, शिष्यांसाठी, जमलेल्या लोकांसाठी तो काय म्हणतो? मी तुम्हाला सांगतो असे नाही, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्ही मरण पावाल. आणि वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. घरी गेल्यानंतर त्याचे रेफरन्स वाचा. शिलोहीतील एका ठिकाणी एका बुरुजाच्या खाली काही लोक उभे होते आणि बुरुज त्यांच्यावरती ढासळला आणि ते मरण पावले. येशू ते उदाहरण त्या लोकांना देतो की ते जसे मेले
तसं तुम्ही मराल. म्हणजे येशूलाच काय दाखवायचंय, जो व्यक्ती खरा पश्चाताप करत नाही त्याच्या जीवनावर, कुटुंबावर, शरीरावर मरणाचा शाप काम करतो. मरण त्याला गिळंकृत करून टाकतं. मरण दोन प्रकारचं, एक शरीराचं आणि एक आध्यात्मिक आत्म्याचं. कदाचित शारीरिक मरण येणार नाही लवकर, परंतु आत्मिक मरण येतं आणि आत्मिक सगळे आशीर्वाद संपून जातात, जरी तो व्यक्ती जगिक धर्मात असला तरी देखील. प्रभुभोजनाच्या अध्यायामध्ये 1 कोरिंथ 11 पौल म्हणतो, जो अयोग्य प्रकारे ती भाकर अथवा प्याला पितो किंवा खातो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवतो. आणि तो काय म्हणतो, म्हणून तुमच्यातील कित्येक लोक काय झालेले आहेत, अशक्त, दुर्बळ आणि बरेच निजलेले आहेत. म्हणजे बरेच आत्मिक झोपलेले आहेत, नाश झालेला आहे, मरणाचा अधिकार त्यांच्यावर आत्म्यावरती आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, वेळेत पश्चाताप केलं, वेळेत पश्चाताप अंतःकरणात देवाकडे जाणं आमच्यासाठी आशीर्वाद खेचून आणतात. परंतु पश्चाताप जर केलं नाही आणि वेळ घालवलं तर नाश किंवा शाप आमच्या जीवनामध्ये काम करतो. मग याच्यासाठी शेवटचं उदाहरण मला सांगू द्यात. हनन्या आणि सफीरा माहिती आहे का तुम्हाला? पेत्राने विचारलं, हनन्या, देवाबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करण्याचं तुम्ही का ठरवलं? म्हणजे त्यांची लबाडी तिथं उघडी झाली. त्यांना विचारलं, एवढीच जमीन विकली काय, एवढ्याच किमतीला विकली काय? होय. तिथं समजलं की आपण फसवणूक करत आहोत, हे उघडं झालेलं आहे. काय म्हणायला पाहिजे होतं त्या नवरा बायकोंनी? ज्यावेळेस त्यांचं पाप उघड झालं त्यावेळेस पेत्राला म्हणायला पाहिजे होतं, पाळक साहेब, चुकलं आमचं, आम्हाला क्षमा करा, आम्ही फसवलं तुम्हाला, आम्ही पश्चाताप करतो, आता परत तसं करणार नाही. त्यांनी पश्चाताप केला नाही. त्यांना वेळ होता, वेळ निघून गेला आणि शास्त्र म्हणतं दोघं पण मरण पावले. जो व्यक्ती वेळ देतो, देव कृपा देतो, दिवस देतो आणि त्यामध्ये जर पश्चाताप करत नाही, बदलत नाही, तर त्या व्यक्तीवरती मरणाचे शाप काम करतो. त्यांना चान्स होता, 5 मिनिटाचा कदाचित वेळ असेल, बोलता बोलता त्यांनी म्हणायला पाहिलं होतं, पेत्रा, पाळक साहेब, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. काय क्षमा झाली नसती? पश्चाताप केला असता तर ते मेले असते का? नाही. असंच दुसरं उदाहरण पाहतो. आणि मग यहुदा इस्करियोतला समजला आणि तो काय म्हणतो त्या याचकांना, त्या मंदिरात जाऊन पैसे देताना, मी निष्पाप जीवाला धरून दिलेला आहे. आणि तो पैसा त्यानं मंदिरात फेकला. वेळ होती पश्चाताप करण्याची, तो तिथंच गुढे टेकून जर मंदिरात म्हणला असता, हे प्रभू, हे बाप्पा, मला क्षमा कर, मी तुझ्या पुत्राला धरून दिलेलं आहे, पश्चाताप केला असता तर त्याच्यावर मरणाची वेळ आली नसती. शास्त्र म्हणतात तो गेला आणि काय केलं त्यानं? फाशी लावून घेतली. मरणाच्या शापानं त्याला ओढत नेलं, तुला जगायचा अधिकार नाही, तुला मरायला पाहिजे. मरणाचा आत्मा वाट बघत होता त्या ठिकाणी. देवाच्या प्रिय लोकांनो, साधं गोष्ट नाहीये, आम्ही कसं पण राहू शकतो, वागू शकतो. पश्चाताप ही आमच्या जीवनातली महत्वाची एक पायरी आहे की जी ओलांडल्याशिवाय आम्हाला पुढचा आशीर्वाद येऊ शकत नाही. करायचा म्हणून केलेला, दाखवायचा म्हणून दाखवलेला आणि वेळ मारून नेणारा पश्चाताप नकोय. तो खरा पश्चाताप पाहिजे, जो देव तुमच्याकडून, माझ्याकडून अपेक्षा करतो. हा पश्चाताप फक्त एकदाच नाही, रोज मला पश्चाताप करायचा आहे, रोज मला खऱ्या अंतःकरणाने देवासमोर यायचं आहे, रोज मला त्याची भरपाई द्यायची आहे. हालेलुया. लक्षात आलं पश्चाताप करणं किती गरजेचं आहे. आणि मग तो उधळा पुत्र आला आणि म्हणला, बाबा, स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलेला आहे. पाप नेहमी देवाच्या विरोधात आम्हाला उभं करतं आणि नम्रता आम्हाला नेहमी देवाच्या पायाजवळ घेऊन येते. हालेलुया. या प्रेरणा आपल्या जागेवरती उभं राहावी आणि प्रभूला सांगूया की प्रभू, आज मला खरा पश्चाताप समजलेला आहे. आतापर्यंत मी पुष्कळ पश्चाताप केलेले आहेत, मला क्षमा कर. आता खरा पश्चाताप आणि त्या पश्चातापाला फळ देण्यासाठी पवित्र आत्म्यात तूच मला कृपा कर. या प्रेरणा आपण डोळे झाकतो परमेश्वरच्या सानिध्यामध्ये. थँक्यू. प्रार्थना करा. कुठं कुठं तुम्ही चुकलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आठवणीत आणा आणि खऱ्या अंतःकरणानं त्या सोडण्यासाठी निर्णय करा. तो खरा पश्चाताप करा, सुधारण्याची भावना घ्या. आता मी परत तसं करणार नाही. पश्चाताप करत असताना मनात घ्या, माझ्यात बदल झाला पाहिजे, माझ्या देवाबरोबर तुटलेले नातेसंबंध परत जोडले पाहिजे, माझी पवित्रता नष्ट न होता मी देवाबरोबर आता मला चालायचं आहे, मला शुद्धता आणि पवित्रता यायला पाहिजे, मला पवित्र आत्म्याचा अभिषेक केला पाहिजे,
आणि मी माझी वाढ खुंटू नये आणि मी देवाबरोबर बाजूला होऊ नये, देवापासून लांब जाऊ नये म्हणून मला पश्चाताप करायचा आहे. पश्चाताप कर आणि देवाला सांगा, देवा मला तुझ्या जवळ घे. मी त्या उदळ्या पुत्रासारखा, त्या मुलासारखा येतो आणि प्रभू मला क्षमा कर म्हणतो. देवा मला क्षमा कर, देवा माझ्यावर दया कर, करुणेने तू जवळ घेतोस, मला तू जवळ घे, मला क्षमा कर. तुझा पुत्र येशूच्या रक्ताने धु आणि शुद्ध कर आणि रोज खरा पश्चातापी जीवन जगण्यास मला मदत कर. स्वर्गातून पाहणारे आमचे जिवंत सेनाधीश बापा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू, पश्चातापाविषयी आज आम्ही शिकत असताना दुसऱ्या भागातून तू आमची भेट घेतलीस. पुन्हा एक वार पश्चातापाचे पैलू, पश्चातापाचे अर्थ आम्हाला तू दाखवलास आणि पश्चाताप न केला तर आमच्यावर मरण कसं येऊ शकतं हे तू आम्हाला प्रगट केलेस. आम्ही तुझ्या आभार मानतो, प्रार्थना करतो, ज्यांनी आज पश्चाताप केलेला आहे आणि रोज पश्चातापाचा निर्णय घेतला, येशूच्या नावात तू त्या प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हाला खरं पश्चातापी अंतःकरण दे, पेत्रासारखं रडणारं अंतःकरण दे, हिचक्यासारखं रडणारं अंतःकरण आम्हाला दे. येशूच्या नावात त्या उदळ्या पुत्रासारखं आम्हाला अंतःकरण दे की जो आमची पाप, आपली पाप पदरी घेऊन आम्ही तुझ्या समोर येऊ शकतो. आमच्यावर दया कर प्रभू. आम्ही ते पाप सोडावं जे तू आम्हाला सांगत आहे, त्या गोष्टी, तो स्वभाव आमच्यातून निघून जाऊ दे. येशूच्या नावामध्ये तो बदल पश्चातापाचा आम्हाला दिसू दे. तू सहाय्य कर. मंडळीला तुझ्या हातात घे, आशीर्वादित कर, सुरक्षित ठेव. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीला पश्चातापी अंतःकरण प्राप्त होऊ दे. आम्हाला लीनता आणि नम्रता येऊ दे. आमच्यामध्ये तुटलेले नातेसंबंध पुन्हा एकदा जॉईंट होऊ दे. आमच्यामध्ये पश्चातापाच्या द्वारे ती पवित्रता, ती शुद्धता येऊ दे, ती निर्मळता येऊ देत. आमचं मन येशूच्या नावात बदलून जावं. आणि प्रभू, प्रार्थना करतो ते कपटी हृदय तू काढून टाक आणि तुझं हृदय, मांसमय हृदय, तुला ओळखणारे एचकेल म्हणतो ते हृदय आमच्यामध्ये घाल आणि आम्हाला पश्चातापी अंतःकरणानं तुझ्याबरोबर चालण्यासाठी तू मदत कर. प्रभू, धन्यवाद करतो, प्रार्थना करतो हे वचन ऐकणारे आणि पाहणारे प्रत्येकाला तू स्पर्श कर. साक्षी होऊ देत प्रभू त्या उदळ्या पुत्रासारखी की मी बदललेला आहे. त्या जक्कायासारखा आमच्यात झालेला बदल तुला आणि लोकांना दिसू देत येशूच्या नावामध्ये. आमचं आतून बाहेरून परिवर्तन होऊ देत प्रभू. रोज पश्चातापी जीवन जगण्यास, ते खरं बदललेलं जीवन जगण्यास तू आम्हाला मदत कर. आत्मिक जीवन जगण्यास तू आमचं सहाय्य कर. धन्यवाद करतो आमची प्रार्थना. प्रभू, आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात. पुढील आठवड्यात परत एकत्र येण्यासाठी आम्हाला तुझी दया आणि कृपा पुरव आणि या वाचनाचं रोज आम्ही मनन चिंतन करावं. रॅप्चरमध्ये जोपर्यंत आम्ही तुला भेटत नाही तोपर्यंत पश्चातापी हृदयानं जागा म्हणून तो आमची मदत कर. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐकली त्या. आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व सत्य आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.